गरम एसी पाहिजे, त्यांना थंडी एसी पाहिजे. मग द्याच्या वेळेस लाडकी बहीण म्हणत होते, आणि आता कुठे गेली लाडकी बहीण? आता आम्ही सावत्र बहीण हो का त्यांच्या? कोरोना काळामध्ये आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही पैसे देऊ तुम्हाला, पण ते अद्यापही दिलेले नाहीयेत. आम्हाला थंडी लागो की काय लागो ते तर आम्हाला सहन करावंच लागेल, कारण अशा आमच्या बाया याच्या पूर्वी पण आम्ही खूप संघर्ष केलेला आहे आणि आमच्या बाया 7 ते 8 तासाचा प्रवास करून आलेले आहेत. इथे घरातून आणलेली भाकरी आणि सुकं असं खाताना त्या दिसत आहेत. भाकरी आणि त्यावर चिवडा ठेवून त्या खात्यात. काय तुम्हाला अशी खाण्याची पाळी का आली? शासन आम्हाला पगार देत नाही आहे भरपूर, त्यासाठी हे खाण्याची पाळी आलेली आहे. कारण एवढ्या पगारात आमच्या मुलांचे शिक्षण, लग्न, आम्ही तरुण होतो तर म्हातारं होत आलो, तरी पण शासन काही आमची दखल घेत नाहीये. त्या कारणानं आम्हाला हे खाण्याची पाळी आलेली आहे. कारण आम्ही एक प्लेट नाश्ता जरी विकत घेतला तरी विचार करावा लागते आम्हाला की 30 रुपये हे इथं खर्च केल्यापेक्षा मुलांच्या काही कामात पडतील. हे सगळं या शासनामुळे आहे. किती वाजता तुम्ही घरातून निघालात? काल आम्ही 5 वाजतापासून निघालेला आहे. काल संध्याकाळी 5 वाजतापासून निघालेला आहे. आणि आता तुम्ही घरातूनच डबा करून आणला तुमचा? हो हो हो. ही भाजी पण मॅडम विटलेली आहे, हिचा वास येत आहे, इथं काही व्यवस्थाच नाही आहे. सर्व विकत भेटते पण आम्ही घेऊ शकत नाही. पैसे जर असले तर काही आहे, नाहीच तर काय घेणार आहे. आम्ही बुलढाणा जिल्हा आणि संग्रामपूर तालुका आहे. काल आम्ही दुपारपासून घरून निघालेलो आहे. आमच्या प्रमुख मागण्या आहेत. मागच्या विधानसभेवर आमचा मोर्चा होता आणि शासनाने आम्हाला 15,000 अंगणवाडी सेविका आणि 8,500 रुपये अंगणवाडी मदतनीस असं मान्य केलं होतं. पण शासनाने केवळ अंगणवाडी सेविका आणि मदतनीसच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. 13,500 अंगणवाडी सेविकेला देते, 7,500 मदतनीसला देते आणि 2,000 हे प्रोत्साहित भत्त्याच्या नावावर कुठल्याही प्रकारची आम्हाला पूर्वसूचना न देता त्यांनी आता प्रोत्साहित भत्ता देणं चालू केलं. 1 वर्ष तर दिलाच नाही, 1 वर्षानंतर दिनं चालू केलं. त्यावेळी समजा 188 अंगणवाडी सेविका असतील तर त्यातील फक्त 34 अंगणवाडी सेविकांना मदतीसांना प्रोत्साहन भत्ता देतात. आणि त्यांनी कुठलाही आम्हाला सांगितलं होतं की तुमचे हे असे गुण पडतील तसे गुण पडतील, कुठल्याही गुणाचा काही संबंध नव्हता. पण पैसे द्यायची वेळ आली आणि शासनाच्या तिजोरीत पैसा नाही म्हणून त्यांनी काय केलं माहितीये का, म्हणजे म्हणतात ना झोपीचं सोंग घेतलेल्या शासनाने आमच्या आता गुणांक केला आणि आमच्या अंगणवाडी सेविकांच्या तोंडातला जो काही प्रोत्साहन भत्ता होता तो पूर्णपणे काढलेला आहे. आणि ग्रॅज्युटी लागू करायचं शासनाने आम्हाला आश्वासन दिलं होतं. पेन्शन देण्याचं शासनाने मंजूर केलं होतं. आता गुजरात सरकार पेन्शन देऊ शकते, गुजरात सरकार ग्रॅज्युटी देऊ शकते, तर महाराष्ट्राचं सरकार का देऊ शकत नाही? आमच्या बायावर का अशा म्हणजे थंडीत झोपवायची वेळ यावी? बायाला पांघरून नाही, बायाच्या अंगावर काही नाही. हम भारत की नारी है, फूल नाही चिंगारे. मंत्री आज घरात झोपलेले आहेत, त्यांना गरम एसी पाहिजे, त्यांना थंडी एसी पाहिजे. आणि माझ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, पोरी जे काही आहेत आयटकचे इथं पदाधिकारी कर्मचारी आमचे असे थंड्या तुकड्यात बसलेले आहेत. आणि 3-3 दिवसाचा डबा ते खाण्याची वेळ येत आहे आमची ह्या मूर्ख शासनामुळे येत आहे. आणि त्यांना काय लाडक्या बहिणीच्या नावावर, अमक्याच्या नावावर पैसे देतात, फक्त चॉकलेट देतात. मतदान आलं की अंगणवाडी सेविकेजवळून लाडक्या बहिणीच्या अर्ज भरून घेतले, मतदान आले आता छाननी करून घेतलं. आणि देण्याची वेळ आली की आता आज सकाळपासून फक्त कोणाची इथं आमची चर्चा नाही. आमचे जे काही पदाधिकारी आम्ही होतो ते गेलो होतो आणि आमची काही पाहिजे तशी चर्चा झाली नाही. जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आता किती पैसे घेऊन निघाला होतात घरातून? आता 1,000 रुपयापर्यंत निघलो आम्ही घेऊन. आता ट्रेननं खर्च काही जास्त लागत नाही, पण मग आपल्या स्वतःपुरता लागते, तेवढा खर्च घेऊन आलो. मग आता या थंडीमध्ये काय नागपूरची थंडी इतकी आहे, ती या थंडीत कसं राहणार? आता जसं आहे तसंच राहावं लागेल, कारण आमच्याकडे व्यवस्थाच नाहीये ना. आता घरून एवढं सगळं तर काय आपण आणू शकत नाही, मोजकच असते ना. तर बाहेर गावी जायचं म्हटलं म्हणजे एक पांघरून असते आपल्या पुरतं, स्वेटर. एवढं सगळं आणायचं म्हटलं म्हणजे आपल्याला त्रासही होते ना प्रवासात. तुम्ही कुठून आलेला? मी बुलढाणा जिल्ह्यामधून आलेली आहे, संग्रामपूर तालुका. शासन हे आमच्याकडून नेहमीच म्हणजे फक्त कामं करून घेते. कोरोना काळामध्ये आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही पैसे देऊ तुम्हाला, पण ते अद्यापही दिलेले नाही आहेत. म्हणजे जे शासन सांगते ते कधीच काही आम्हाला मिळालेलं नाही आहे. बरं नाही वाटत आहे, पण आपल्या हक्कासाठी आम्ही आलो आहोत. तर आता आम्हाला थंडी लागो की काय लागो ते तर आम्हाला सहन करावंच लागेल, कारण अशा आमच्या बाया याच्या पूर्वी पण आम्ही खूप संघर्ष केलेला आहे आणि आमच्या बाया करतच आलेल्या आहेत. आणि त्याच्यासाठी आम्ही कधी पण आमची लढवय्य वृत्ती आम्ही तयारच आहोत लढायला.
आणि त्याच्यामुळे आम्हाला काही थंडी वगैरेचं तर सहनच करावं लागेल आणि सरकारला याच्याबद्दल तर काही वाटतच नाही आहे. तुम्ही अंगणवाडी सेविका. हो, आम्ही अंगणवाडी सेविका आहोत. आमदार खासदारांना 5 वर्ष सेवा देतात, तरी पण त्यांना 5 वर्ष संपले की त्यांना 5 लाख पेन्शन असते आणि आमच्या बाया 65 वर्ष ड्युटी करतात, आपल्या सेवा देतात, तरी पण त्यांना साधी पेन्शन सुद्धा नाही आहे. तर आम्हाला पेन्शन पण मिळायला पाहिजे, ग्रॅज्युएटी पण मिळायला पाहिजे. काही महिला अशा रिटायर झालेल्या 65 वर्ष झालेल्या ज्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे, तर त्या बाईला खाण्याचे सुद्धा वांदे आहेत, कारण की कधी त्यांना जे करणेवाले कोणी नाही आहेत. तर अशी एक बाई आहे की जी माझ्या अंगणवाडीत येते की मी माझी अंगणवाडी सेविका रिटायर झालेली की आम्ही तिला खिचडी देतो, अंगणवाडीचं जे शिजते ते देतो, कारण तिचं करणेवाला कोणी आहे. मग अशा बाईंनी काय करावं? समजा तिला पेन्शन किती थोडीफार मिळाली तरी सुद्धा ती आपला स्वतःचा उदरनिर्वाह करू शकते. त्याच्यामुळे सरकारला आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला रिटायरमेंट नंतर पेन्शन लागू करावी. की थंडी आहे, पारा आता 8 डिग्री पर्यंत आलेला आहे. शासनाला कळतंय का, दिसतंय का? एवढ्या आपल्या महिला इथे बसल्यात, तुम्ही बघताय, दिसत आहे चॅनलवाल्यांना की एवढ्या मोठ्या महिला, कितीतरी लाखोच्या संख्येने महिला इथे बसलेल्या आहेत, तरी पण कुणी सुद्धा इथे आला नाही. अजूनपर्यंत कुणी आमची साधी विचारपूस केली नाही की काय काय म्हणजे काहीतरी दिल्या पाहिजे, काय नाही, किंवा काय कशी परिस्थिती तुम्ही इथे आहात हे सुद्धा कोणी विचारायला आला नाही. आणि आता आम्हाला 5,000 वाढवतो म्हणून मागच्या याच्यामध्ये सांगितलं आणि काय दिलं, 3,000 दिलं, 2,000 ते ग्रॅज्युएट याच्याप्रमाणे आम्हाला प्रोत्साहन भत्त्याच्या निमित्तानं ते देत आहे. तर ते पण काही महिलांना मिळतात, काहींना काहीच नाही. तुम्ही काय अंगणवाडी सेविका? शालेय पोषण आहार किती मानधन मिळतं तुम्हाला? फक्त 2,500. मग आता काय मागणी काय आहे? मागणी काय आम्हाला नाही, जास्त नाही, पण आमच्या मेहनतीचं 5,000 तरी द्यावं. 5,000 तरी द्यावं. तर ते 5,000तून फक्त 2,500 मध्ये काय होतं मॅडम? काहीच नाही होत. साधा पोराचा ड्रेस सुद्धा नाही होत. मग मत द्यायच्या वेळेस लाडकी बहीण म्हणत होते, आता कुठे गेली लाडकी बहीण? आता आम्ही सावत्र बहीण हो का त्यांच्या? आता आमच्याकडे लक्ष करावं ना त्यांनी. मग लहान मुलं, माझा तर 1 वर्षाचा मुलगा आहे, 1 वर्षाचा मुलगा टाकून आलाय मी इथं. आमची मागणी आहे पोषण आहार कर्मचारी आहोत आम्ही, मग आमच्या मागण्या पूर्ण करत नाही ना. आम्हाला सगळे कामं सांगतात, हेडमास्टर जागा झाडा, संडास बाथरूम करा, 9 वाजता या, शाळा उघडा, चाब्या घ्या, म्हणजे सगळे त्यांचे काम आम्ही करा फक्त 2,500 रुपयामध्ये. मग सरकार का झोपला आहे का? आमच्या पगार वाढत नाही, गेल्या वर्षी 1,000 रुपये वाढवले, ते नाही दिलं आम्हाला. आमचा प्रशासनाचा दर्जा द्यावा त्यांनी, आम्ही सगळे कामं करू शकतो ना त्यांचे. घरातून किती वाजता निघालात? घरातून आम्ही 7 वाजता आम्ही बरोबर बस स्टॉपवर टच झालो. किती रुपये घेऊन निघालात घरातून? किती पैसे सोबत घेऊन निघाल? पैसे की सोबत काहीच नाही, आता 500 रुपये टाकून आली घेऊनच आलो. आणि 2-3 दिवसासाठी तुम्ही इथे आलेला आहात. 500-600 रुपयात एवढी थंडी आहे इथे. 2,500 म्हणजे आम्ही पगार करतो, तर आमच्याकडे का राहणार आहे बा? 500 रुपये शिवाय का राहणार आहे? कोणाकडून तरी उसने वाढी करूनच आलो. एवढ्या थंडीत कसे राहणार आहात इथे? कसे राहणार थंडी? पैसा देईल सरकार, कारण का आम्ही ज्यावेळेस शाळेत स्वयंपाक करतो फक्त 2,500 रुपये महिन्यामध्ये, मुख्याध्यापक एवढा त्रास देते का संडासा घासा, बाथरूमा घासा, आम्हाला पोहे बनवून द्या, मिसळ बनवून द्या. 150-200 200 पोरायचा स्वयंपाक करतो, बाई कंबर अशी वाक नाही, गंज उतरवालं, आणि हा येते येऊन झोपतो तरी सरकार आम्हाला पैसे नाही दे. झोपलाय का मेलाय का जिताय त्याचा काही पत्ता नाही. ज्या घरचं एवढं पोरा बारा टाकून येते, 1-1 वर्षाच्या 5-5 वर्षाच्या पोरी बारी टाकून आहे, त्याचा हाय सराप लागेल तर सरकार आलं. आणि ह्या थंडीमध्ये लुलू करत झोपत आहो ना आम्ही, तर आम्हाला काहीच नसेल वाटत का? आता आम्हाला खुजली आहे का येते झोपावाची? काही का असो आमचं गवताचं असतील पण आहेत घरा, तरी ह्या सरकारला लाज नाही वाटून राहिली आहे. मग करायचं का? आणि 1-1 लाख रुपये पगार आहे तरी घरी ते मस्त सोप्यावर दिवाणावर ऐश करत आहेत. 2,500 आम्ही थंडीत आहोत. सकाळपासून इथे सरकारकडून कोणीही आलेलं नाही, त्यांची कोणीही विचारणा केलेली नाही. विधान भवनात इथे जवळच अधिवेशन सुरू आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर अधिवेशन सुरू आहे, पण इथे कोणीही आलेलं नाही आणि